राजकीय याचं हे पोस्ट टाकली म्हणून जे उठलेलं आहे, रान उठले सगळं, तर ते अजिबात नाही आहे. कारण आपल्याकडे असे बरेच आर्टिस्ट आहेत जे राजकारणात आहेत आणि कामही करत आहेत. पण कुठल्याही आर्टिस्टला, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आजचे आमचे खासदार अमोलजी कोल्हे हे सुद्धा संभाजी सिरियल करत असताना त्यांनी त्यांची निवडणूक लढवली. आणखीन त्याच्यात तेव्हाही ते पोस्ट टाकत होते, ते बोलत होते, पण कुठल्याही चॅनलने त्यांच्यावर आक्षेप नाही घेतला किंवा त्यांना काढून टाकलं नाही. आज आदेश बांदेकर आहेत, आमचा सुशांत शेलार आहे, मी स्वतः आहे राष्ट्रवादीच्या याच्या. तर त्याच्यामुळे कधीच कोणी आम्हाला चॅनलने असं म्हटलेलं नाही की तुम्ही हे टाकलेत म्हणून. आता जे काही तुम्ही पाहताय, किरण माने प्रकरण जे काही सुरू आहे, जे आमच्या मुलगी झाली हो या सिरियलमध्ये विलास पाटील म्हणजेच माऊच्या वडिलांचं कॅरेक्टर प्ले करत होते. त्यांनी जे काही सांगण्यात आलं आहे त्यांच्याकडून की एक राजकीय पोस्ट आणि मला इथून बाहेरचा रस्ता दाखवला, जे काही, पण खरं ते नाही आहे. खरं काहीतरी वेगळंच आहे. हे सगळं जे ते सांगतायत हे त्यांनी त्यांचं ठरवून त्यांना काहीतरी आय डोंट नो त्यांना काय ह्याच्यातून मिळवायचं किंवा काय त्याच्या मागे काय गोष्टी आहेत ते. पण जे काही राजकीय वळण ह्या सगळ्या गोष्टींना मिळालं आहे, तर मला असं म्हणायचं आहे की ती एक बाजू झाली जी त्यांनी त्यांची मांडली. खरी बाजू ही आहे की त्यांना या सिरियलमधून काढण्याचं मेन त्याच्या मागचं कारण हे आहे. त्यांची सेटवरची वर्तणूक खरंच व्यवस्थित नव्हती. वाटेल ते बोलणं, टॉन्ट करणं, त्याच्यानंतर माझ्याशी जर का म्हणजे त्यांनी केलेल्या विधानाला, त्यांनी वागलेल्या गोष्टीला कोणीही रिॲक्ट व्हायचं नाही. तो म्हणेल तेच खरं असतं. बरं ठीक आहे, आम्ही काही पर्सनल मॅटरमध्ये कोणी पडत नाही. आम्ही दोघी तर त्यांच्याशी बोलतही नाही. कामाव्यतिरिक्त आम्ही फक्त सीनपुरतं बोलतो. असं असताना सुद्धा आमची नावं घेऊन इकडे तिकडे कुणाकडे काहीतरी बोलणं, अपशब्द वापरणं ही फार चुकीची गोष्ट आहे. सेटवरच्या बायकांना का का अशी वागणूक मिळावी ज्याची काही गरजच नाही आहे. इथं गेल्या 1.5 वर्षापासून लॉकडाऊन असलं तरी शासनाच्या नियमांचं पालन करून आम्ही चित्रीकरण करत आहोत. याच्यामध्ये काही किरण माने नावांचे जे ॲक्टर आहेत, जे विलास पाटलांची भूमिका करत होते, त्यांच्या वर्तणुकीमुळे इथून काढण्यात आलं. पण त्याचा त्यांनी राजकीय स्टंट म्हणून उपयोग केला आणि काही पोस्ट व्हायरल केल्या. त्यांच्या एका स्टंटमुळे या गावातलं वातावरण आणि जिल्ह्यातलं शूटिंगसाठी असलेलं पोषक वातावरण हे गढूळलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शूटिंग जर आपल्या भागात आलं तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि इथे स्थानिकांना रोजगार मिळतो, व्यवसाय मिळतो. असं असताना कित्येकांच्या पोटावर पाय आणण्यासाठी किंवा इथे आपल्या जिल्ह्यात शूटिंगच येऊ नयेत अशा पद्धतीच्या राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण केला गेलेला आहे. पण याच्यात काही तथ्य नाही आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना 3 वेळा वॉर्निंग देऊन मग 4थ्या वेळेला त्यांना काढण्यात आलेलं आहे. आणि जे ते राजकीय स्टंट करतात तर राजकीय कोणतेही कारणास्तव नाही. शूटिंग चालूच आहे, शूटिंगबद्दल काही वाद नाही आहे. पण काही लोकांनी पूर्ण माहिती न घेता कुणाच्या एकाच्या म्हणण्यानुसार एक लेटर घेतलं आणि ते व्हायरल केलं. जे लेटर कुठेही ग्रामसभेत ठराव मंजूर नाही आहे आणि त्याला कुठल्याही बाकीच्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला नाही आहे.